तुलनेनं इतर पक्षाच्या तुलनेनं एनसीपी तुमच्या ह्याच्यामध्ये जास्त इन्कमिंग व्हायला लागले, त्याचा काय परिणाम होईल आणि तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी नाही असंही सांगितलं. मी तुम्ही नाही पक्ष आमच्या पक्षात आम्ही चर्चा केली असं आहे की ते म्हण आहे आणि मी काही जाती असं बोलतो असं समजू नका. बाजारात तुझी माहिती का मग कशाचा काही पत्ता नाही. आजच त्याची चर्चा. अजून नियोजक व्हायचे मेजरचे आहे का सरकार बनवायचं म्हणलं तर बहुमत पाहिजे. बहुमत असलं तर नेता निवडतील. नेता निवडला तर मुख्यमंत्री आणि कशाचं काही नाही. उगीच असं काहीचे काय जैन भक्ती कधी असं बोलतात का त्यांना माहिती आहे वस्तुस्थिती काय. माझे जुने सहकारी एकेकाळी त्या लोकांनी मी एकत्र काम केलं. हनुमंतरावचे त्यांचे वडील ते स्वतः त्याच्यानंतर दुसरे जे देशमुख त्यांचे वडील माझ्यावर होते हेही होते. जुने सहकारी बरेच वर्षात घेत नाही. मी चालू म्हणून प्रेमाने विचारलं. आपल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी भाजप सोडलं. मी राष्ट्रवादीच पवारसाहेबांचं गेलो असं सांगितलं. त्यांनी सांगितलं की भाजप बैठकीत काय झालं घेतलं घेतलं दाखवा साहेबांना काय शब्द भाजपने आम्हाला शिवसेनेला विकला हा सुद्धा शब्द वापरला. त्यांनी प्रेस घेतली बाहेर. हो जाता जाता प्रेस राजेंद्र पवार साहेबांचा भेटण्यासाठी आलो. मी आता राष्ट्रवादीत आहे. जेसीबी मध्ये होतो. साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली. जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे या खानापूर मतदारसंघात. तुमचा प्रश्न एवढा आहे की इतक्या सहजपणे लोक भाजप सोडतायत. तुमची बैठक होते आणि लोक सांगतात की भाजप सोडतात की काय बैठकीत हे सगळे जुने सहकारी भरती जरी गेली होती त्यांच्या लक्षात आले की हा रस्ता काही खरा नाही. योग्य रस्ता आपला जो आहे त्या रस्त्यावर गेलं पाहिजे म्हणून त्याचं स्वागत आहे. अनेक वर्ष एकत्र काम केलं. पुन्हा काम करायची इच्छा आहे. आमचं म्हणणं किंवा एकत्र येऊ आणि लोकांचं काम करू. महाराष्ट्राला उतरतो आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची